तुम्ही उद्या म्हणाल दादा आम्ही नगरसेवक आम्ही असं करतो, तसं नाही. विधायक काम मग ते कुठलाही काम असो, राजेंद्र फाटक तुमच्यासाठी उभे राहतील, मी उभा राहीन, मिनल संखे मॅडम उभे राहतील. नम्रता मॅडमला तर काय सगळ्यात जास्त लीड घेतला, पण सगळ्यात जास्त मतं तुमच्या दादाला. पण नवा बिडू पण काय कमी नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी फाटक साहेब वाढली आहे. आजपासून ही सगळी कुटुंबातली सदस्य आहे, यांनी प्रत्येकाने तुम्हाला घरातला माणूस समजून तुमच्यासाठी मेहनत केली आहे. कोण विकासा, कोण याचा, कोण परका, हे सगळे मतभेद काढून आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे. शिवसेना वाढवायची आहे. हा आपल्याला करून दाखवायचा आहे. एक सुजलाम सुफलाम प्रभाग देण्यासाठी आपण चारीच्या चारी जण कटिबद्ध आहोत. ही ग्वाही प्रत्येक नागरिकाला वाटली पाहिजे. प्रचार रॅलीच्या दरम्यान मी अनेक माझ्या माता भगिनी बघितल्या, चालता येत नव्हतं, थकत होत्या, वयस्कर महिला बिचाऱ्या याला हात धरून त्याला हात धरून याच्या खांद्यावर हात धरून चालत होत्या. त्यांना विश्वास होता पुढे चालणारी ही चार माणसं माझ्या प्रभागाला चांगलं बनवणार आहे. आणि आम्ही पण तुम्हाला सांगतो, कधी तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं काम होऊ देणार नाही. मला माहिती आहे काही ठिकाणी थोडं कमी पडलो, पण ज्यांनी आशीर्वाद दिले मतरूपी त्यांचा कायम ऋणी राहू आम्ही चौघही. थोडासा होता पण शिंदे साहेबांनी ठरवलं, मस्के साहेबांनी ठरवलं आणि फाटक साहेब, मी तुम्हाला दोघांनाही सांगतो, संखे मॅडम आणि फाटक साहेब, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. कारण तुमच्या पाठी रवींद्र फाटक नावाची शक्ती आहे. जो माणूस स्वतः नगरसेवकाचं इलेक्शन असल्यासारखा गल्लीबोळात फिरत होता, जर माझ्या पाठी अशी शक्ती उभी राहिली ना तर कुठलं कुठे नेऊन ती कायम तू माझ्या बरोबर असणार आहे. त्यामुळे आणि आपण देखील सगळ्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आपण पुन्हा एकदा आमदार करायचंय आपल्याला. ठीक आहे ना? या तुम्हाला मिस करतो आम्ही. बहीण माझी तू ये, तरी पण आली. इथल्या कितीतरी लोकांना काय मोरे आज खुश आहे ना? या सगळ्या फाटक साहेब तुमची टीम काम करतच होती, पण ही सगळी मुलं ही आपल्या घरातलं काम असल्यासारखं काम करत होती. त्यामुळे यांना विसरू नका. हे माझ्यासारखं तुमच्यावर देखील प्रेम करतील. मी तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी बरे बोला मागे माझ्या आई बाबाची, माझ्या कुटुंबाची पुण्याई आहे, पण जाता सांगतो माझ्या मागे ही आणि आता सांगतो दुसरं. निवडणुकांनी अरे पूर्वी तर माझी स्ट्रेंथ आहे, सपोर्ट सिस्टम आहे. ह्या इलेक्शनने जर काय दिलं असेल तर तुम्हाला मी सांगतो, तानाजी पाटलासारखा एक चांगला सहकारी दिला, बाबूराव जाधव सारखा एक खांद्याला खांदा लावणारा सहकारी दिला. आता तुमची नावं नाही घेतली तर तुम्ही म्हणणार आम्ही नव्हतो का? अरे तुम्ही सगळेच होते, पण थोडे मतभेद विसरून का पण असतं. आमचे मतभेद नक्कीच होते, पण मनभेद कधीच नव्हते. या सगळ्यांनी
ज्यांच्या बरोबर विकास रेपाळे कधी काही रागात बोलला असेल, काय असेल, चुकीचं बोलला असेल, त्यांची आज मनापासून माफी मागतो पुन्हा एकदा. आणि ही काही आता निवडणूक झाली आहे मॅडम, त्याला पण मोठं मन लागतं. आणि इथून पुढे प्रत्येक विधायक कामामध्ये मी तर असणारच आहे, पण माझ्या बरोबर हे तिघं देखील असणार आहेत याची खात्री तुम्हाला देतो. आज संध्याकाळी 7 वाजता आपण संकल्प चौक इथे आदरणीय रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जमणार आहोत. आम्ही सकाळी दादाला भेटलो, हे झालो, जे काय असेल ते फाटक साहेब आता रॅली काढायची नाही काढायची ते ठरवू. पण तिथल्या आंबे मातेच्या प्रांगणामध्ये संध्याकाळी 7 वाजता जसे प्रचाराला जमलो तसं आपण सगळ्यांनी जमायचंय. येणार ना आशीर्वाद द्यायला? तुम्हाला नेहमी हात वर करायला लावून बरीच लोक म्हणली दादा भाषणात एकदाच हात वर करायला लाव, माझा हात थरथरतो, माझं असं होतं. पण तरी देखील तुम्ही पाठीशी राहिला हे माझ्यासाठी प्रचंड महत्वाचं आहे. माझ्या आई बापाची पुण्याई आहे, माझ्या भावंडांची देखील पुण्याई पाठी आहे. पण तुमच्यासारखी भावंड, काका, मावश्या, आत्या, खाला, आपा, ताई भेटायला नशीब लागतं. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण संध्याकाळी, मला माहिती आहे 2 दिवस झोपलो नाही आपण सगळे. संख्या मॅडम संध्याकाळी 7 वाजता तयारी तुम्ही करणार ना? सगळी तयारी आणि आमंत्रण राजेंद्र फाटक साहेबांचं आहे, रवी फाटक साहेबांचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं असं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. शिवसेना. हा जो बाबल्या आहे ना, बाबल्या, हे मी 2 पोरांची नावं आवर्जून घेतो. एक पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. हा बाबल्या आणि हा स्वप्नील माझ्या पडत्या काळात पण उभे राहिले. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही हे लक्षात ठेवा. मला पडत्या काळात खूप माझ्या मित्रांनी मदत केली आहे. पैशाचीच मदत म्हणजे सगळं नसतं, पण जे तुम्ही मला पाठबळ दिलंय ना हे मी कधी विसरणार नाही. थँक्यू. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था कशिशपार कार्यालय या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन जावे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आमच्याकडे एक पुस्तक चालवलं आपल्या मित्र पक्षांनी. ते पुस्तक कायमचं पण डिपॉझिट गोल्ड करून टाकलं. आता पुस्तक आणि मित्र पक्षाची मदत करणारे सगळे रद्दी.